चावरी तालुक्याच्या शांत डोंगर रांगात आणि हिरवळीत लपलेलं एक छोटंसं गाव शापूर. डोंगरांच्या कुशीत वसलेलं हे गाव. या गावात चणचण ही एक खूप उत्सुक, हुशार आणि थोडीशी खोडकर मुलगी होती. तिला रोज काहीतरी नवीन शोधायला, बघायला, अनुभवायला आवडायचं. गावाच्या मागे शेतीच्या कडेवर एक गूढ आणि गहिरं जादुई जंगल होतं. गावकरी त्या जंगलाला गंधवण म्हणायचे. एका दिवशी रात्री जेवण झाल्यावर चणचण आणि तिचे बाबा बसले होते. अशाच वेळी बाबांनी सहज बोलता बोलता जंगलाचा विषय काढला. बाबा म्हणाले, चणचण, हे आपलं मागचं जंगल खूप जुने आहे. शेकडो वर्षांपासून कोणीही त्याच्या पूर्ण खोल भागात गेलेलं नाही. पूर्वी काही लोक गेले होते, पण ते कधीच परत आले नाहीत. त्या रात्री चणचण तिच्या अंथरुणावर झोपली खरी, पण डोळे मिटून सुद्धा मन शांत नव्हतं. बाबा जे म्हणाले होते ते सतत तिच्या डोक्यात घुमत होतं. भीती पहाट झाली. गावात पाखरं करू लागली. कोवढं सोनेरी सूर्यप्रकाश शापूरच्या मातीवर उतरलं. शेतात ओसाड वारा वाहत होता आणि मंदिरातून हलकासा घंटानादा येत होता. हा दिवस वेगळा आहे, कारण आज ती त्या जंगलात जाणार आहे. ती घरातून हळूच बाहेर पडली. गाव ओलांडून ती त्या जुन्या पायवाटेवर आली, जिथून गंधवन जंगल सुरू होतं. जंगलात पाऊल टाकताच तिला पहिलं लक्षात आलं, इथलं हवामान वेगळंच आहे. थोडं चमकतं, थोडं संथ, थोडं जादुई. चालता चालता तिला एक समोर छोटा परीप्राणी उभा राहिला. चणचण थोडी घाबरली, पण उत्सुकता अधिक होती. तिने मी विचारलं, जिंकू, जादुई जंगलाचा रक्षक. तुमचं जंगल इतकं वेगळं का आहे? हे जंगल पूर्वी सगळ्यांसाठी उघडं होतं, पण लोकांनी झाडं तोडली, प्राण्यांना हुसकावलं आणि जंगल दुखावलं. म्हणून जंगलानं स्वतःला लपवून टाकलं. आता फक्त ज्यांचं मन स्वच्छ आहे, जे जंगलाशी मैत्री करतील, त्यांनाच हे दिसतं. मी काही करू शकते का? हो, एक काम आहे. इथे एक जादुई झऱ्याचं पाणी आहे, जे जंगलाच्या हृदयात लपवलेलं आहे. पण एक काळा जादूगार झुंबा त्यावर ताबा मिळवू पाहतोय. जर त्याला ते पाणी मिळालं तर तो सगळं जंगल कोरडं करून टाकेल. तुला ते पाणी विचारलं. वाचवावं लागेल. चणचणने न थांबता हो म्हटलं आणि ती झिंकूसोबत जंगलाच्या आत चालू लागली. वाटेत तिला एका लांडग्याने अडवलं आणि तो बोलू लागला, तू घाबरली नाहीस? लोक मला पाहताच ओरडतात. तू जर काही वाईट करत नाहीस तर मी का घाबरू? जा, तुला माझा आशीर्वाद. आणि लांडग्याने झाडांची वाट उघडली. आता ती एका झऱ्याजवळ आली, पण तिथे झुंबा आधीच पोहोचला होता. तो एक काळा वस्त्र घातलेला, डोळ्यात लालसर तेज, आणि त्याच्याकडे एक हे झऱ्याचं पाणी माझं आहे. आता सगळं जंगल माझं होईल. चणचण एकदम पुढे आली आणि म्हणाली, हे पाणी कोणाचं नाही, हे सगळ्यांचं आहे. प्राण्यांचं, झाडांचं आणि जंगलाचं. झुंबा हसला आणि त्याने जादू केली. चणचणने डोळे मिटले. तिने हात जोडले. चणचणकडे दैवी शक्ती होती. प्रार्थनेने जागृत झाली. हे निसर्ग देवा, मी चुकीचं काही करणार नाही. मला फक्त सत्य शोधायचं आहे. मला शक्ती दे. त्या क्षणी एक थंडगार वारा तिच्या कपाळावरून गेला. झुंबाची काळी जादू चणचणवर अपयशी ठरते. तिचा शरीराचा आकार हळूहळू वाढू लागला. ती आता एखाद्या दैवी रक्षणकर्त्या शक्तीसारखी दिसत होती. झुंबा दचकला. त्याच्या डोळ्यात भीती उमटली. झुंबा पळून जातो. जंगल एकदम उजळून निघालं. रंगीबेरंगी फुलं, हसणारे प्राणी आणि झऱ्याच्या पाण्याचा संगीतमय आवाज. झिंकूने चणचणला धन्यवाद दिलं. तो म्हणाला, तू आज जंगल वाचवलंस. आता हे जंगल पुन्हा उघडं होईल, पण फक्त चांगल्या मनाच्या मुलांसाठी.